नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत आणि कुरकुरीत अशी बोंबलाची छान अशी रेसिपी दाखवणार आहे। त्याकरिता मी इथे 10 ते 12 बोंबील असे निवडून घेतलेले आहे। त्याचे डोके, शेपटाचा भाग किंवा पंख असे असतात ते काढून घेतले आणि असे स्वच्छ करून घेतलेले आहे। एका बोंबलाचे मी 2 तुकडे करून घेतले। बोंबील घेताना मीडियम आकाराचे घ्यायचे किंवा बारीक घ्यायचे, जाड घेऊ नये म्हणजेच कुरकुरीत होत नाही। आता आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे। आपल्याला हे धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा। तर मी इथे एका भांड्यामध्ये थोडं पाणी कोमट असं करून घेतलं आणि त्या पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊ। असं कोमट पाणी वापरलं का त्याचा उग्र वास असा कमी होतो आणि कचकच वगैरे ही पटकन निघते, बोंबलाला लागलेली कचकच। तर मी हे 2 पाण्याने धुवून घेणार आहे। आपल्याला जास्त पाण्याने धुवायचे नाही कारण ते नरम होतात। आपल्याला कुरकुरीत करायचे आहे। बोंबील स्वच्छ असले तर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। हे पहा, मी इथे आणखीन थोडं राहिलेलं शिल्लक पाणी टाकून पुन्हा चोळून असे छान धुवून घेते। हे स्वच्छ होते बोंबील, त्यामुळे मी 2च पाण्याने धुतले। आपण थोडे खराब असले तर आणखीन एखाद्या पाण्याने धुवून घ्या आणि पाण्यातून पटकन असे काढून घ्या, जास्त भिजत घालू नका। हे पहा, मी हे प्लेटमध्ये काढून घेते। आता आपल्याला हे थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तळण्याकरता मी इथे आता गॅस चालू करते आणि कढई ठेवलेली आहे। कढईत आपल्याला थोडंसंच तेल घालायचं। हे बोंबील तळायला जास्त तेल वापरत नाही आपण, अगदी कमी तेलावरच परतून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। तेलात मावेल एवढेच आपण आता टाकून घेऊया। मी हे सर्व आता टाकून घेते। तेवढ्या तेलामध्ये आपले हे छान तळून होतील। जर जास्त असले तर आपण 2 बॅचमध्ये हे तळून घ्यायचे। सुरुवातीला आपण गॅस मोठा ठेवूया। मोठा गॅस ठेवल्यामुळे बोंबलातलं जे पाणी आहे ते पटकन सुकून जाईल। नंतर आपण 1 मिनिटभराने गॅस बारीक करूया। हे पहा, आता मी इथे बारीक गॅसवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळणार आहे। आपल्याला हे उलटपालट करून असे तळून घ्यायचे। जे बोंबील तेलाच्या बाहेर आहे ते आत घ्यायचे आणि तेलातले बाहेर टाकायचे। असं करत करत आपण हे छान कुरकुरीत 7-8 मिनटं असे गॅसवर तळून घेणार आहोत। आपल्याला एवढे तळायला 7 ते 8 मिनटं लागतील। गॅस बारीक किंवा मध्यम करावा। हे पहा, बोंबील तळत आल्यानंतर त्याचा रंगही थोडासा बदलतो, थोडेसे लालसर रंगावर होतात। आपल्याला जास्तही लालसर करायचे नाही कारण जास्त लाल केल्यानंतर ते कडसर असे लागतात। मंद आचेवर आपण असे छान खरपूस तळून घेणार आहोत। हे पहा, छान तळून झाले। आता यातलं तेल आपण निथळून प्लेटमध्ये काढून घेऊया बोंबील। आपल्याला हे बोंबील तळायला जास्त काही तेलाची गरज पडली नाही। आता प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण आता वरून मीठ घेऊया। मीठ मी हे 2 बोटाच्या चिमटीमध्ये घेऊनच लावलेलं आहे। चमच्याने एकाच बाजूला पडतं म्हणून चिमूटभरच, आणि मीठही कमी वापरायचं आपल्याला, बिलकुल कमी चिमूटभर असं मी मीठ घेऊन त्याच्यावर टाकलेलं आहे। आणि 1 चिमूटभर मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हे हाताने आपण चांगलं लावून घेऊया। आपल्याला जर आणखीन तिखट पाहिजे असलं तर आपण लाल तिखट घालूया। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। हे पहा, हे छान असं हाताने चोळून घेतलेलं आहे। चमच्याने हे चोळलं जात नाही। चिमूटभर हळद बी घालू शकता, मी इथे विसरून गेले हळद घालायचं। हे पहा, अगदी मी डिशमध्ये वाजून दाखवते, कुरकुरीत झालेलं आहे। आता आपण एक तोडून बघूया। पटकन तुकडा पडला। खूपच छान असे कुरकुरीत झालेले बोंबील। हे तोंडी लावण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी तर उत्तम आहे। तर आपण नक्की करून पहा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये।